म्हणून अधिकारी येतात. एकंदरीत 4 ते 5 वेळा नोटिसा काढून झाल्या, पण यांची जी तक्रार आहे याच्यावर कारवाई काय मात्र होत नाही. नगर मध्ये शैलेश टिळकांना घेऊन आलो बघा. शनिवार पेठ तुमचं पत्ता कर्वीनगर इथे सर्वे नंबर 55. पालिका 2-2.5 वर्ष झाली. 2.5 वर्ष झाले साहेब पावसकर साहेब ते चक्कर मारतात. करपे साहेबांना बोलव. करपे आणि ह्याला कोण आहे, कर्वीनगरला कोण आहे? सोळंकी. नाही डेप्युटी इंजिनियर कोण आहे, त्याला बोलव. दीपक सोनवणे बहुतेक किंवा कोण आहे बघ, त्या दोघांनाही बोलव. काही फोटो बिटो आहे तुमच्याकडे किंवा काय? त्यांच्याकडे सगळी फाईल ठीक आहे. आहे ठीक आहे ठीक आहे. कसलं बांधकाम आहे? अनधिकृत बांधकाम आहे. नोटीस दाखवा ना. बिल्डिंग बांधलेली. अख्खी बिल्डिंग बांधली? हो. 2 मजले चालू असताना मी फोटो काढून दिलेले आहेत सगळे. मी त्यावेळेला काहीतरी मनोज कुमार मते होते, त्यानंतर शिंदे साहेब आले. किती वर्षापूर्वीचं का तक्रार केलं? 2 वर्ष झाली तक्रार. ती आता बिल्डिंग बांधून तिथं राहायला पण लेडीज हॉस्टेल चालू केले. पंचावन्न म्हणजे कुठं आलं हे नक्की? राजा बाराटेंच्या समोर, ऑफिस समोर. राजा बरेड म्हणजे त्या मेन रोडवर? हो, मेन रोडच्या आत. तुमच्याकडे इमारतीचा एखादा फोटो असेल दाखवा ना. म्हणजे राजा बरेडेचं ऑफिस मला माहिती ना. त्याच्या समोरच्या बोळा. कॅनॉलवरनं जो हा, त्या समोरच्या बोळा. राजा भाऊ बराडेंच्या ऑफिसकडे पाठ केली तो उजवीकडे जायचं का? हा, पाठ केले की समोरच बोळ. माहिती ना मला. यांनी तक्रार केली साहेब, त्यावेळी बिल्डिंग अनधिकृत बांधकाम चालू होतं. 5 वेळा पालिकेने फक्त नोटिसा दिल्या, पण कारवाई नाही केली. मग शेवटी कंटाळून त्यांनी आमच्या सनई सदवी शासन पक्षाकडे अप्रोच केला. मला पिंपरीहून यावं लागलं. मी मध्ये शैलेश सरांना पण कसं आहे माहिती का, जेव्हा काम चालू असतं ना तेव्हाच कारवाई केली. मी आमच्या लोकांनी आता स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन दिले. प्लिंथ मध्ये काम असेल ना, एक तर दररोज 2 तास ज्युनियर इंजिनियर डेप्युटी इंजिनियर त्या एरियात फिरायचं आणि बीट निरीक्षक टाईम. आणि आढळलं ना तर प्लिंथ मध्ये आता चालू असतात काम, प्लिंथ मध्ये समजा असतात पहिल्यांदा पाडून टाकायचे. काय होतं, 2 गोष्टी होतात. एक तर रोज कमी होतो, कारण की पार तुम्ही वरपर्यंत जर थांबला ना तर लोकांची नाराजी खूप होते. खर्च सगळे फोटो सगळे दिले होते सर, तुमच्या अधिकाऱ्यांनी लक्ष नाही. आणि तेव्हा विरोधही कमी होतो. ते बोलतात ते बरोबर आहे. अधिकाऱ्यांनी त्याच वेळेच हे काम अधिकारी म्हणजे कुठलंही आता सुद्धा जी कामं चालू आहेत. मी आता आमची दर सोमवारी आम्ही बैठक घेतो. मी दरवेळेस इन्स्ट्रक्शन देतो की तुम्ही फिरताना प्लिंथ मध्ये सापडलं किंवा हे केलं, नंतर मग काय होतं, बांधकाम कम्प्लीट होतं, ऑक्युपन्सी होते आणि मग ते कॉम्प्लिकेशन निर्माण होतं उगाचच. सर, तुम्ही जर यांना असं दिलं असेल, दिली असती तर ती बिल्डिंग बनलीच कशी? 2-3 वर्ष मी आता चार्ज घेतला. पण म्हणजे असं नाही, म्हणजे आता सुद्धा अस्तित्व विषय नाही, पण सांगतोय तुम्हाला मी. आता बघा, तुम्हाला सांगतो, 480 चौरस किलोमीटर साहेब पुणे महानगरपालिकेचं क्षेत्र आहे. महाराष्ट्रातली सर्वात मोठी महानगरपालिका. ती इतकी नवीन गावं आली, ते PMRDA पासून बांधकामं, आताही बांधकामं. थोडस जरा म्हणून म्हटलं कारवाई जोरात तुम्ही सगळ्यात करा. काय होतं, रेव्हेन्यू बुडतो मनपाचा. ते आपले फुटपाथ बांधून व्यवसाय आणि आपल्या पायाभूत सुविधांवर ताण येतो, तो वेगळाच. तर चुकीचं आहे ना हे. शहरच विजरूप होऊन जात असेल. शहर विद्रूप होतं. परत ते बांधताना साहेब तुम्हाला सांगतो, मार्जिन काही बघत नाही. आणि दुसरी गोष्ट, ती विकायची इतकी घाई असते ना, कोणासारख्या परिसर किंवा इतरी पटापट बांधता. स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी आहे का नाही माहित नाही. समजा एखादा भूकंप झाला, काय कोसळला खाली, डेंजर आहे ना. त्या बाणेरमध्ये तर एक बिल्डिंग बांधत असतानाच तुटली. बांधत असतानाच ते नाही का 7-8 मजूर. ते स्ट्रक्चरल स्टॅबिलिटीच नसते काही. कोण वरती कोण आहे? अरे डेप्युटी इंजिनियर भूपा अभियंता कोण आहे? हा, पाडळीची राजा. पाडळीचा चार्ज कोणाला तरी दिलाय ना. बरं, एनिवे त्या याला तरी बोलो, जेईला तर बोलो. जेईच महत्वाचं आहे. जेईंना सुद्धा 2 महिने आपले मागे लागले. आता नवीन जेईला पण. हो, हे आधीच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना मी ती साईट पण दाखवणार. म्हणजे स्पॉट व्हिजिट होती, नोटीस निघती, नंतर काय नोटिसेबल काम होत नाही, कारवाई काय नाही. आणि 2.5 वर्षापूर्वी मते होते का? हा, मते होते.
त्यांनाही दाखवलं होतं. सगळ्यांना सगळं माहिती आहे, त्यांना दाखवायची गरज नाही, त्यांना माहितीच होतं. माहितीच आहे. त्यांनी नोटीस काढायलाच 2.5 महिने लावले, अर्ज दिल्यानंतर. साहेब आता त्यांना नोटिसा काढा, त्या ह्यांच्या पहिल्या अर्जापासून जेवढे लोकांचा कार्यकाळ झाला त्यांना नोटिसा काढा. निष्काळजीपणा, कर्तव्यात कसूर, कर्तव्यात कसूर. हा सगळंच द्या त्यांना. म्हणजे ह्यांना काय वाटलं असेल साहेब 2.5 वर्ष चक्रा मारतायत. तुम्ही तिथले स्थानिक आहेत का? हो, आमचंच आहे ते. ऍक्च्युली काय आहे, ती पुनर्वसनाची जागा आहे, पण ती आमची जागा आमच्या मामाच्या पोरगा असंच बांधतोय. अच्छा अच्छा अच्छा. जागेत हे असंच पण आहेत. बांधतोय. तुम्ही पण आहे का त्याच्यामध्ये? हा, पण 7-12 झाला नाही, हा विषय मोठा आहे. 7-12 झाला असता तर मग तुमच्यापर्यंत यायची गरजच नसती. मग आता कुणा नावावर आहे ती जागा? नावावर अशी नाहीच आहे. अशी ती गाव की जी हा. जुनी जागा. ते काही काही त्यांनी ताबा घेतलेला आहे, त्यांच्या नो नावाने मॅन्स लँड हा. असतं ना साहेब असं. जिल्हाधिकारी दोन देशामध्ये असं आहे. तुम्हाला आहे एवढी जागा दिली, मग त्यात नावं लागायचा प्रश्नच नाही राहिला. 7-12च नाही झाला त्याचा. मग साहेब 7-12 नसताना परवानगी कशी दिली? इथून सुरुवात आहे आता. परवानगी नसेल दिली. अहो परवानगी दिली असती तर अनधिकृतचा विषय आपण नव्हता ते ना. माहिती अधिकारात पत्र दिले ना पहिले, परवानगी आहे का म्हणून. परवानगी नाहीये म्हणजे नसणार नाहीये. 7-12 नाही काय नाही. तरी बांधून दिले. ते साहेब अशा हजारो केसेस दिलो का. आता यांनी 2.5 वर्ष चक्रा मारून कंटाळले, आमच्याकडे विषय आला. मला लगेच पॉज करा, साहेबांना भेटू. सांगू ना करा, कारवाई करायला. म्हणजे असे तुम्हाला इथे रोज साहेब नवीन नवीन अनुभव येत असतील. खूप वाईड व्हरायटी ऑफ अँगल्स वाईड व्हरायटी ऑफ आणि वाईड अँगल्स. नाही नाही नाही, बहुतच तक्रार जेन्युइन असतात. आता काही थोडं ते असणारच ना हो. पण जेन्युइन असतात लोक. नाही म्हणजे आम्हाला साहेब आहे ना, अशा तक्रारी आल्यानंतर वेळातला वेळ काढून यावं लागतं. आता मी सिंचन भवनला होतो, तिथून इकडे आलो. हे माझ्यासाठी एक तासभर वाट बघतोय. सिंचन भवनलाही तक्रार होते का? नाही माझं दुसरं काम होतं. आता तुम्हाला तो सिंचन भवनचा विषय सांगतो. आमच्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये ते ना बाबा, तुला ही तक्रार आली होती का रे? मी माहिती आहे तुला. हा सर, काय दाखल पुढं? यांचं पोलिसला पत्र दिलेले आहे सर. पोलिसांचं काय? ते लोनसाठी लोक राहतात सर तिथे लोक राहतात. काय कसला वापर चालू आहे? वापरले पण लोक राहतात सर. अरे लोक वापर कसला चालू आहे? निवासी वापर आहे का? निवासी म्हणजे तिथे घर आहे का कोणाची? हा सर, स्टुडंट वगैरे राहतात. ते मग ते कमर्शियल वापर झाला ना. निवासी वापर झाला का त्याला? मग म्हणजे निवासी सदनिका बांधल्यात आणि तिथं मग राहतात असं आहे का? बघू नये. हॉस्टेल म्हणजे व्यापारी वापर झाला ना. मग पोलिसांची काय तुम्ही म्हणजे फोर्स मागवला होता का हे करायला? ते खाली करून द्या म्हणून सांगितलेले सर. त्यांनी पाठवले बघा इथं. वेळेत पंचनामा केला असेल ना? DCP ना पण भेटून आलो मी ते. नाही त्यावेळेस मी नव्हतो. नव्हते का? तुम्ही जेसीबी घेऊन गेले पळतील ना बाहेर. हो, ते- जेसीबी दिसल्यावर पटापट बाहेर पडतील की. पोलीस कशाला बाहेर. DCP ला पण जानेवारी मध्ये DCP ना पण भेटून आले, त्यांनी पत्र काढले. ही लोक तिथे जात नाही, जबाब द्यायला. पोलीस लोक यायला तयार आहे. आता संभाजी कदम नाही येत ना? आता कोणी माहित नाही मला. मी संभाजी संभाजी कदम बदली झाली ना? हो, कोण आहे बघ ना, त्यांना भेट म्हणावं. आम्हाला थोडस ते विकेट करायला लागेल. घेऊन टाकणं कारवाई. मी झालं सर, त्यांच्याशी बोलणं पण झालं माझं. अरे पण जेव्हा वेकेंट होतं तेव्हा कारवाई केली पाहिजे ना. ते- तर तू गेला तेव्हापासून हेच झालंय. आधीपासूनच होतं सर. बरं कर ना पण तक्रारी. हे सोडत ना तक्रारी बाबा लोकांच्या आलेल्या. त्या संबंधित DCP संभाजी कदम असं मी बोललो असतो लगेच. नाही माझी ओळख आहे. संभाजी कदमची चांगली ओळख होती, मी बोललो असतो. पण आता हे माहित नाही मला. भेटून घे, त्यांना सांग अशी अडचण आम्हाला कारवाई कर. काय दिली आहे? कुठली नोटीस दिली आहे? नाही, मी अटक करून 53 नोटीस दिलेली होती सर त्यावेळेस. दिलेलं आहे ना. हो. आता नाही, पूर्वी दिलेले आहेत त्याला. आता काहीच दिलेलं नाही. ते हेच राहतं ना, सारखी सारखी नोटीस द्यायची गरज नाही. हा, ही आता 7 महिने झाले सर नोटीस. त्यांनी तिथे जाऊन फक्त जबाब द्यायचा की आम्हाला हे पाहिजे. तिथेही जात नाही 6 महिने. शिंदे पण गेलेले नाहीत, हे पण गेलेले नाही. कोण चालवतं ते? काय मराठे म्हणून मराठेच असणार. किरण मराठे हे मराठे. किरण मराठे किरण मराठे. त्यांनाही भेट, त्यांना म्हणून सांग आम्ही कारवाई करतो. आणि DCP जाऊन भेट. जाऊन. यांना घेऊन जा. आता चार्ज कोणाकडे? सोनवणे सर. दीपक जरा बघ याच्यात लक्ष घाल स्वतः. तुझ्याकडे नवीनच चार्ज नुकताच चार्ज झालाय. ते रजूर असल्यामुळे ते मदत कर. DCP ना भेट आणि करून टाका. 15 दिवसात विषय सॉल्व्ह करा. 2.5 वर्ष चक्कर मारतायत. ओके पावसकर, 15 दिवसात तुमचं काम होईल. पावसकर साहेब जातीने त्यात लक्ष घातले. ओके मी 15 दिवसांनी परत येईल ना. दीपक ते प्रोसेस करा. प्रोसेस बरं का पावसकर साहेब. आणि नाही ऐका ना, नाही मला काय म्हणतात ते सांगा. मग नंतर बोलायचं असेल तर मी पण बोलेन. DCPची जाऊन या, भेटून या, लगेच या. उद्याच भेटून या. यांचं स्पष्ट म्हणणे 15 दिवसात काम. निवासी, इट इज नॉट निवासी. कमर्शियल
बिकॉज इट इज कमर्शियल. हॉस्टेल आहे, व्यापारी वापर आहे ना. मग तिथं मुली ठेवायच्या, त्यांनी भाडं कमवायचं, आपल्या पायाभूत सुविधावर ताण आणायचा, असं होत नाही ना. आणि महापालिकेला उत्पन्न शून्य. जाऊ नये. ओके थँक्यू. तुझ्या कार्यक्षेत्र मेजर पीसीएमसी. हो बरोबर सांगतो.